समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तीपीठ महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणेच मोबदला द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गात जे भूमिहीन होणार आहेत त्यांना पर्यायी जमीन उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करावं. तसेच महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला उपलब्ध करून देण्यात यावा. त्याचप्रमाणे सदर शक्तीपीठ महामार्गात गेल्या काही दिवसात एजंट व दलालांचा सुळसुळाट झाला असून या माध्यमातून नोटरी करार करून व प्रत्येक शेतकऱ्यांकडून 2 चेक घेऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होणार असल्याचं दिसून येतं. तरी या दलालांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष योगेश पाटील, माऊली हाळणवर, राहुल केदार, किसान मोर्चे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी सरपंच दत्तानाना परड, महेश पाटील, प्रवीण पाटील आदी जण उपस्थित होते. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.